सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। आवाज कमीच आहे अजून, तुमचा उत्साह कमी कमी होत चाललाय का? उत्साह वाढत वाढत जायला पाहिजे, आहे की नाही? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। तरी बायांचा आवाज जरा कमीच वाटला मला. नाही, आमचा घरी आवाज मोठा असतो ना बाबा, काय हरकत नाही. श्री कृष्ण मंदिर ट्रस्ट अमरावती या सर्वच आयोजकांच्या वतीनं अमरावती येथील सर्व सद्भक्त, साधू संत, तपस्विनी या सर्वच्या वतीनं गेली 17 तारखेपासून आपण स्वामी श्री चक्रधर निरूपित तत्वज्ञानावरती चिंतन करत आहोत. आणि हे चिंतन करत असताना आपला धर्म काय आहे, धर्म कशात आहे, धर्म कशात नाही, याचं चिंतन करत असताना परमेश्वराला आपल्याकडून काय अपेक्षा आहे याचं विवेचन केलं. यामध्ये प्रमाण येतात, तत्व येतात, सिद्धांत येतात, आचार विचार प्रणाली येतात, पण हे मोकळं विवेचन आहे, जेणेकरून तुम्हाला समजावं, लक्षात यावं, आणि समजल्यानंतर, लक्षात आल्यानंतर त्यातून तुम्ही धर्माच्या प्रती असलेली आपली आवडी, परमेश्वराच्या प्रती असलेली आपली निष्ठा ही निर्माण करून आपला आध्यात्मिक प्रवास जो आहे तो सुखकर करून परमेश्वराचं आणि आपलं अंतर कमी करत करत परमेश्वरापर्यंत पोहोचावं. कारण परमेश्वराने सृष्टी निर्मितीचा जो उद्देश आहे, परमेश्वराच्या अवताराचा जो उद्देश आहे आणि आपल्याला बोध देण्याचा जो उद्देश आहे तो आपल्या आध्यात्मिक प्रवासाशी निगडीत आहे. आपण धार्मिकता का करतो, कशासाठी करतो, ते करत असताना आपल्याला काय नेमकं मिळवायचं आहे, काय प्राप्त करायचं आहे, हे जर आपल्याला समजलं नाही तर आपली जी आध्यात्मिक जो प्रवास आहे, आध्यात्मिक जी दिशा आहे ती दिशाहीन ठरेल. आणि म्हणून हे अचूकपणे समजून घेणं, जाणून घेणं आणि त्यावरती चालणं, तेही सातत्यपूर्ण आपण चालत परमेश्वरापर्यंत पोचणं, हे आपल्या जीवनाचं, परमेश्वराने दिलेल्या बोधाचं, परमेश्वराच्या भेटलेल्या धर्माचं मूळ उद्देश आहे. आणि म्हणून मूळ उद्देशापासून आपण भरकटू नये, त्यापासून आपण बाजूला जाऊ नये. आपल्या नजरेपुढं निर्माण झालेलं जे ध्येय आहे, परमेश्वराने दिलेलं जे ध्येय आहे, त्यापासून आपण बाजूला न जाता सातत्यपूर्ण तो प्रवास आपण करत राहणं, ह्या आपल्या प्रवचनाचा, निरूपणाचा मूळ उद्देश असल्यामुळे त्यावरतीच आपण विवेचन करत आहोत. उद्देश घेऊन, ध्येय ठरवून जेव्हा तुम्ही प्रवास करता त्यावेळेस योग्य ठिकाणी पोहोचण्याची शक्यता निर्माण होत असते. दिशाहीन प्रवासाला काही अर्थ नाही. लीळाचरित्रात गेल्यानंतर अनेक सद्भक्त आपल्याला तिथं पाहायला भेटतात. त्या सद्भक्ताच्या माध्यमातून आपला आध्यात्मिक प्रवास आपण कसा करून घ्यावा याची प्रेरणा आपल्याला भेटते. पूजनीय माईम भट्ट असेल, पूजनीय आचार्य असेल, पूजनीय महादाईसा असेल, पूजनीय बाईसा असेल, हे सारे सद्भक्त आहे, हे आपल्याला प्रेरणास्त्रोत आहे. त्यांचं जीवनचरित्र अभ्यासणं आणि त्यांनी आपल्या जीवनामधली जी कमतरता आहे ती कशाने दूर केली, गुण कशाने वाढवले, परमेश्वराच्या खावणीला कसे उतरले आणि परमेश्वराला कसं प्रसन्न केलं, हे जर आपण समजून घेतलं तर त्याच रस्त्यावरती जर आपण चाललो तर नक्कीच परमेश्वराचा हा प्राप्तीचा प्रवास आपला सोपा आणि सरळ आपण करू शकतो. आपण अभ्यास करतो, धर्म जाणून घेतो. अभ्यास करत असताना, धर्म जाणून घेत असताना काय ध्येय आहे, कोणत्या उद्देशाने आपण करतोय, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पूजनीय माईम भट्टांचं आपण थोडक्यात कालचरित्र बघितलं.
ज्यावेळेस पूजनीय माईम भटांना बोध झाला, लक्षात आलं, आणि त्यानंतर ते रुद्रपूरला गोविंदप्रभू बाबांकडे जाऊन अनुसरण त्यांनी घेतलं आणि गोविंदप्रभू बाबांची सेवादास्य स्वीकारलं। बोधानंतरचे पूजनीय माईम भट आणि बोधाच्या अगोदरचे पूजनीय माईम भट यात जर आपण बघितलं तर जमीन आसमानचा फरक आहे। आणि आपल्याकडं आपण जेव्हा बघतो, आपल्या आरशासमोर आपण जेव्हा उभं राहतो, तर बोधाच्या अगोदरचे आपण आणि बोधाच्या नंतरचे आपण आपल्याला सारखेच दिसत असेल तर मात्र आपल्याला परमेश्वराचा बोध आणि परमेश्वराच्या दैवराटीत आपण आलोच नाही असं ठरतं। म्हणून परमेश्वराला बदल अपेक्षित आहे। मग तो बदल आम्ही असो तुम्ही असो परमेश्वराला अपेक्षित आहे। तो बदल आपण आपल्या पद्धतीनं, आपल्या विचारांनी, आपल्या ज्ञानाने, आपल्या जाणीवेने आपण करून घ्यायचा असतो। तो बदल आपोआप होत नाही। इथं कोणी बोलतंय का? हां पावडे साहेब, मी डिस्टर्ब होतोय आणि लोक तुमच्याकडे बघताय, कारण सवय लागलेली तुमच्याकडे लोकांना बघायची। असं प्रश्न उत्तराचा 1 तास असतो आपला। तर परमेश्वराने हे सर्व आपल्याला तत्वज्ञानातून दाखवलेलं आहे, जाणवलेलं आहे। पूजनीय माईम भटांमधला बदल आपण बघतोय, परंतु आपल्यातला बदल आपल्याला जर दिसत नसेल तर आपला प्रवास योग्य पद्धतीचा नाही, योग्य रस्त्यावर नाही आहे। आणि धर्म कशात आहे याचं विवेचन करत असताना परमेश्वराला जी अपेक्षा आहे आपल्याकडून त्याचं आपण मोकळं विवेचन केलं। आता आपल्यातला बदल आपल्याला करून घ्यायचा आहे। ही बदल म्हणजे साधना आहे, ही बदल म्हणजेच हा धर्म आहे, धार्मिकता आहे। साधना काही वेगळी नाही, साधना आपल्याशी निगडीत आहे आणि आपण बदलाशी निगडीत आहोत। म्हणजे धर्म काय हे जर आपल्याला लक्षात आलं तर साधनेच्या बाबतीत आपल्या मनामध्ये असलेला जो न्यूनगंड आहे, जी भीती आहे, गैरसमज आहे, तो आपोआपच निघेल। म्हणून बदल आपल्याला परमेश्वराने केलेली जी धार्मिकता आहे ती आपल्याला दिलेली आहे। पूजनीय माईम भट तिकडे गेले, बरेच दिवस राहिले, नंतर देवाला ते भेटायला आले आणि भेटायला आल्यानंतर चर्चा झाली आणि देवाने त्यांना विचारलं की तुम्ही तिकडे कसे गेले, कशा पद्धतीने गेले, काय विचार झाला। ती प्रक्रिया पूजनीय माईम भटांनी देवाला सांगितली का तुमच्याकडून बोध झाल्यानंतर मला अनुसरणाची इच्छा झाली, त्याग करण्याची इच्छा झाली, अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या याची जाणीव झाली आणि मग विचार करायला लागलो की मी वर्षानंतर आता त्याग करेल, देवाला अनन्यभावे शरण जाईल। नंतर विचार केला, वर्षानंतर उद्याचं कोणी बघितलंय? मग 6 महिन्यावर आलो, 6 महिन्यात महिन्यावर आलो, 8 दिवसावर आलो। नंतर आपण घरी जावं, सर्व व्यवस्था लावावी आणि मग गोविंदप्रभू बाबांकडे जाऊन अनुसरण करावं असा विचार केला। आणि विचार करत असताना त्या ढेकळावरती पाणी पडल्यानंतर ते ढेकूळ विरलं आणि माझ्या लक्षात आलं की आपलं जीवनही असंच आहे, कधी काय पडेल आणि कधी काय विरेल हे सांगता येत नाही। मग मी विचार करून तिथून निघालो, कारण जावं, गंगेमध्ये हातपाय धुवावे, फ्रेश व्हावे, पण जाताना परत काही झालं तर असा विचार करून मी तिथंच निघालो। आणि गोविंदप्रभू बाबांची ओळख तुम्ही मला करून दिली होती, परमेश्वर अवतार आहे। तिथं जाण्याचं कारण ते म्हटले मी इथं आहे, माझे सोयरे आहे, माझे नातेवाईक आहे, त्यांच्यापासून मला त्रास होईल, तुम्हाला त्रास होईल, किंवा माझा धर्म शेवटात जाईल की नाही जाईल ही शंका असल्यामुळे मी गोविंदप्रभू बाबांकडे गेलो। देव म्हणतात तुम्ही आमच्याकडे आले असते तर आम्ही समर्थ आहे, परंतु तो समर्थवादाची जी प्रक्रिया आहे ती साधनेवर अवलंबून आहे। तुम्ही किती साधना करता, किती विचार करतात, किती तत्वज्ञान समजून घेतात, जाणून घेतात, किती निष्ठा तुमची निर्माण करतात, त्यावरती समर्थवादावरची निष्ठा ठरते। आणि हे जात असताना काय काय विचार आला मनामध्ये, भिक्षा मागितल्यानंतर ते 2 दिवस घास गेला नाही, हे सर्व जी लीळा आपण अनेक वेळा ऐकलेली असेल, काल पण त्यावर आपण विवेचन केलं
ते सर्व देवाला त्यांनी सांगितलं। आणि ही प्रक्रिया का व्हावी, का झाली, यासाठी देवाने एक सूत्र आपल्याला सांगितलेलं आहे। कारण आचार्यांनी ते सांगितलं, वर्ष 6 महिने 8 दिवस घरी जावं, घरीसुद्धा गेलो नाही, गंगेवर जावं, गंगेवरही गेलो नाही, मी लगेच उठलो आणि माझ्यातला जो बदल आहे तो मी करून घेतला आणि देवाला अनुसरलो। देवाने तिथे एक सुंदर सूत्र सांगितलंय, जाणत्या विको सुखाते नेदी। म्हणजे जो जाणता पुरुष आहे, ज्याला धर्माची जाणीव झाली, परमेश्वराची जाणीव झाली, त्याला या विषयामध्ये तो रमत नाही, त्याला त्याच्यामध्ये सुख वाटत नाही। आणि म्हणून तुमची ही जी बदलाची प्रक्रिया आहे ही तुमच्यावरती झाली, कारण तुम्ही जाणते आहात। त्यांच्या मनामध्ये नकारात्मक भावना आल्या, आपल्या मनामध्ये जशा आज येतात तशा त्यांच्यामध्ये आल्या, कारण तेही जीव आहे, आपणही जीव आहोत। ते म्हटले 60 भाज्या खाणारे आपण श्रीमंत, भिक्षेचं खाणं तोंडात गेलं नाही, पोटात गेलं नाही, आता परत जावं, अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या, आता देव कळाला, देव समजला, पुढं बघू कधीतरी। आपण असाच विचार करतो ना, बघू कधीतरी। ते बघू बघू म्हणता म्हणता आपलं आयुष्य निघून जातं आणि आयुष्य जेव्हा संपतं तेव्हा पश्चाताप करून उपयोग नसतो। वेळ ज्यावेळेस पकडायची त्याच वेळेस पकडायची असते। आणि म्हणून देवाने त्यांना सांगितलं का जो जाणता पुरुष असतो त्याला या विषयामध्ये गोडी वाटत नाही, तो रमत नाही, त्याला सुख वाटत नाही। आणि म्हणून परमेश्वराच्या मार्गावरती तुम्ही गेलात, आलात। या बाबतीत जर आपण विचार केला तर आपण किती जाणते आहोत, आपल्याला किती देव कळाला, किती देव समजला, आणि आपण कशात रमतो, कशात सुख वाटतं, यावरती आपली धार्मिकता दृष्टपर आहे की अदृष्टपर आहे हे कळते, ही ठरते। आपण दृष्टपर भक्ती करत असताना आपल्याला भौतिक सुखाच्या अभिलाषा निर्माण झाल्यामुळं, आपला उद्देश तेवढाच असल्यामुळं आपण त्यात रमतोय। स्थानं केले, क्रिया केली, मला हे भेटलं, मला ते भेटलं, काहींच्या क्रिया, काहींचे स्थानवंदन त्याच उद्देशाने असतात। बरेचशा लोकांशी बोलता बोलता माझ्या लक्षात येतं, स्थानवंदनाला गेले, अरे मी म्हणतो का स्थानवंदनाला गेले, कशासाठी स्थानवंदनाला गेले? तसे बघितले ते मान व खूप मोकळ्या विचाराचे असतात, खरं खरं ते सांगतात। म्हटलं काही नाही, अशी एक व्यवहार अडला होता, प्रॉब्लेम आले होते, मग मी देवाला सांगितलं का माझी अडचण दूर जर केली तर मी 2 दिवस असे स्थान करण्यासाठी येईल, व्हिडिओ येईल, काही साधू संतांकडून मग मी तिथं पारायण करून घेईल, अन्नदान करेल, ती अडचण दूर झाली बाबा, म्हणून मी स्थानवंदनाला गेलो। आत्ता आमची क्रिया होती, पंगत होती, अशा ठिकाणी पोथीमध्ये आम्ही पंगत दिली, अशी दिली, तशी दिली। म्हटलं का पंगत दिली, कशासाठी दिली? तसं वास्तविक असा प्रश्न कोणी विचारत नाही, पण मी विचारत राहतो। माझ्याकडे काही साधू संत जरी आले तर मी त्यांना विचारतो की तुम्ही दीक्षा घेतली? म्हणे हो घेतली। कधी घेतली? अशा वेळेस। का घेतली? हा काय प्रश्न आहे, का घेतली? उद्देश पक्का पाहिजे, क्लीन पाहिजे। मी विचारत राहतो उपदेश का घेतला तुम्ही, कशासाठी घेतला? क्रिया का करता, कशासाठी करता? स्थानवंदन करता का करता, कशासाठी करता? काय नेमकं अपेक्षित आहे तुम्हाला, काय नेमकं तुम्हाला घ्यायचं आहे? तुमच्या उत्तरात तुमचा हेतू दडलेला असतो, तुमच्या उत्तरात तुमची जाणीव दडलेली असते, तुमच्या उत्तरात तुमचा परमेश्वर तुम्हाला किती कळालाय, किती समजलाय, किती जाणवलाय हे लक्षात येत असतं। हे दररोजचा अनुभव आहे। दिवसभरात मला आज सुद्धा कितीतरी सद्भक्त भेटायला आले, मी विचारत असतो काय करता तुम्ही? काही नाही म्हणे आम्ही देवाची सेवना करतो, अगरबत्ती संपेपर्यंत आमचं चालू असतं म्हटलं। मग सेवना करतात, नेमकं सेवना म्हणजे काय? नाही गुरुबांनी सांगितलंय, किती वर्षापासून? 25 वर्षापासून, 20 वर्षापासून, त्याच्या पलीकडं काही सांगितलं नाही का? तर तुम्ही विचारलं नाही, आपण विचारत नाही। बाबा तुम्ही करायला लावलं, मी केलं, महिना झाला, 2 महिने झाले, आता किती दिवस करायचे? आपल्याला वाटतं आता सांगितलंय ना, आता आयुष्यभर हेच करायचं, आपण पुढं सरकतच नाही। आणि म्हणून आपल्याला जाणीव नाही, आणि जाणीव नसल्यामुळं आपण जिथं आहे तिथं मस्त आहे, अज्ञानाने जन सुखी होऊन असे आपल्याला मस्त वाटतंय, देवकृपा वाटते। काय सांगू बाबा,
आमच्याकडे काहीच नव्हतं. देवकृपा झाली, नोकरी भेटली, लग्न झालं, मुलं झाले, बंगला घेतला, सर्व व्यवस्थित आहे, मस्त आहे, देवाच्या कृपेने झालं. मग आता पुढं काय? नाही, पुढं काही नाही, याच्यासाठीच तर चालू होतं सारं, पुढे काही नाही. आता मस्त मरण फक्त व्यवस्थित जावं. काल एक बाबांनी आपल्याला, या बाबांनीच सांगितलं होतं, सरणावर जायच्या अगोदर तरी देवाचं व्हा. कारण आयुष्यावर देवाकडून घेतलं, देवाकडून घेत राहिलो, निदान शेवटी तरी देवाचं व्हा. परंतु शरण कधी येणार हे आपल्याला माहीत नसतं. परच्या दिसच्या बोधकथेमध्ये मरणाच्या अगोदर भक्ती करायची, परंतु मरण कधी माहीत नाही आणि मरणाची भीती वाटत असते, म्हणून आपलं धार्मिकता चालू असते. म्हणून जाणता पुरुष याच्यात रमत नसतो. मग आपण किती रमतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे कशावर अवलंबून आहे? आपल्या आचारावरती अवलंबून आहे. आपलं तत्त्वज्ञान आपण किती समजून घ्यायचं यावरती अवलंबून आहे. आपल्या राहणीमानावर अवलंबून आहे, आपल्या आहारावर अवलंबून आहे, आपल्या बोलण्यावर अवलंबून आहे, आपल्या उठण्या बसण्यावर अवलंबून आहे. जी कुशलता व्यावहारिकता आपण आपल्या भौतिक जगामध्ये लावतो, वापरतो, तीच कुशलता, तीच व्यावहारिकता आपण अध्यात्मात लावतो का? नाही. देव दयाळू माळू कृपाळू समजून घेईल, जाऊ द्या. परंतु या जावदेतूनच आपण धर्मावरून जात असतो. एक पुजारी असतात, ते पुजारी देवतेची भक्ती करतात, व्यवस्थित सकाळ दुपार संध्याकाळ मस्तपैकी धार्मिकता करत असताना, मंदिरामधली सर्व व्यवस्था करत असताना आपापच लोक मानायला लागतात, पुजारी बाबा मंदिराची तुम्ही खूप चांगली व्यवस्था करतात, आरती करतात, झाडलोट करतात, स्वच्छता ठेवतात, पूजापाती करतात. पण लोकांना आकर्षण निर्माण होतं. मग त्या गावातले एक सरपंच असतात किंवा पाटील असतात, जे उपाधिमंत आहे, मोठे लोक आहे, ते म्हणतात पुजारी भाऊ आमच्याकडं आता उद्या असा असा कार्यक्रम आहे, तुम्हाला जेवणाचं आमंत्रण, तुम्हाला यावंच लागेल. आता पुजारी भावाला वाटतं आपल्याला एवढ्या मोठ्या माणसांनी बोलवलं नाही, कसं म्हणायचं, जावं लागेल म्हटले. मग ते जातात. आता पुजारी भाऊ आल्यानंतर मग त्यांना व्यवस्थित बसवलं, जेवण वाढलं. जेवण वाढल्यानंतर मग कधीतरी आलेले पुजारी भाऊ आहे, देवाची सेवना करतात, चांगलं काम करतात, सेवा करतात, आपल्याला काहीतरी पुण्य लाभेल, गोमटं लाभेल. इतर लोक तर आहे आपल्या भौतिक जगातले नातेवाईक आहे, संसार करणारे, प्रापंचिक ते तर कायमचेच येतात. पण हे वेगळं पण आहे, म्हणून मग त्यांना जास्त आग्रह करून वाढण्याचं काम चालू असतं. पुजारी भाऊ नाही बरं वाटतं, मस्त आहे, गोड आहे, चांगलं आहे, आग्रह चालू आहे. जेवताना मात्र आपल्याला नेमकं भान नसतं. देवाने तिथंच सांगितलं तिथं भान ठेवायचं, आणि तिथंच आपण भानातून गेलेलो असतो. कोणत्या ठिकाणी भान ठेवायला लावले देवाने हे जर आपण समजून घेतलं, जाणून घेतलं, तर नक्की धर्म खूप सोपा वाटेल आपल्याला. पुजारी भाऊ भरपूर जेवले. आता जेवणानंतर आपोआपच ती प्रक्रिया होते, आळस येतो, कंटाळा येतो, झोप लागते. याच्या पाठीमागे सायंटिफिक कारण आहे. आपण जे जेवतो त्या जेवणाच्या पचनासाठी रक्ताभिसरण प्रक्रिया मेंदूकडे जायच्याऐवजी जठराकडे जाते, आणि म्हणून मेंदूकडे रक्तपुरवठा कमी झाला का आपल्याला झोप येते. आणि त्यांचं तसंच झालं. दुपारची वेळ असते, जाऊन आता परत झाडलोट करायची असते, साफसफाई करायची असते, आरती करायची असते, परंतु ते त्या देवतेकडेच पाय करून झोपी जातात, कारण जेवण जास्त झालं. त्यातले त्या जेवणानंतर मग मठ्ठा, आईस्क्रीम जे तुम्ही आम्हाला देतात आणि कायमचं झोपवतात, हा त्यातलाच प्रकार. पण त्यावेळेस आम्हाला भान ठेवलं पाहिजे, कारण तुम्ही तुमच्या डावात असतात, काहीतरी भेटलं पाहिजे बाबा, काहीतरी भेटलं पाहिजे. पण तुम्हाला देता देता आम्ही सोडतो हे आम्हाला बी लक्षात आलं पाहिजे. आपणही या अशा गोष्टी धर्माच्या अनुषंगाने समजून उमजून घेतल्या तर खूप सोपं होऊन जाईल. ते देवतेकडेच पाय करतात, देवतेला पाय लागतो. आता ती देवता त्याला जाणवते की अरे तू झोपलाय, माझ्याकडे पाय केले, दुपारचं काय म्हणले, तू तर आमची माय, तुमचे आमचं पिता, दररोज आम्ही करतो, काय करतो, आज नाही केलं तर काय फरक पडतो, सकाळी तर केली होती पूजा अर्चा,
तो झोपी जातो. जाड्याचा दृष्टांत देवाने सांगितलं, झोपी जातो मस्तपैकी. खडबळून उठतो, आळस संपतो आणि मग संध्याकाळी म्हणतो सकाळी झाडलं होतं. दुसऱ्या दिवशी मग आज सरपंचानी बोलवलं, उद्या पाटलांनी बोलवलं, परवा मग तुमच्यातलं कोणीतरी बोलवलं. हे चालू होतं. दररोज आमंत्रण पुजारी भावाला चालू होऊन जातं. दररोज जेवण करून आल्यानंतर आळसानंतर झोपणं, झोपल्यानंतर म्हणजे आपलं दररोजचं शेड्यूल आहे ते बंद झालं. आणि बंद झाल्यानंतर कालच केलं होतं, परवाच केलं होतं, असं करत करत 2-2, 4-4, 8-8 दिवसाचा गॅप पडायला लागला. तिथं सारी घाण व्हायला लागली, अस्वच्छता निर्माण झाली. मग गावातले लोक येतात. एक बाई पण आली. ती बाई म्हणते, पुजारी बुवा इथं खूप घाण झाली, झाडू लुटू का, आम्ही साफसफाई करू का? म्हणले त्यात काय, मग आम्हीच केलं पाहिजे असं काही नवस आहे का? म्हणले तुम्ही करायला पाहिजे, करा म्हणले, देव तुमचा पण आहे. मग त्या बाईने काय केलं, झाडलोट केली, साफसफाई केली. ती धार्मिक असल्यामुळे ती बी दररोज यायला लागली, मंदिरात साफसफाई करायला लागली. ओळख झाली, ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं, प्रेमाचं रूपांतर मग पुढं पुढं कशा कशात होतं हे तुम्हाला माहिती आहे. त्यांना मग लेकरं बाळं झाले. ते आता तिथंच मंदिरामध्ये हागायला मुतायला लागले, घाण करायला लागले. आता गावातले लोक काय म्हणतात, पुजारी बुवा तुम्ही आता लेकरवाळे झाले, तुम्ही आता इथं राहू नका, तुम्ही गावात राहा, तुम्हाला गावात आम्ही राहायला जागा देतो. ते गावात जातात. आता गावात जातात, 8 दिवसातून एकदा येऊन मग दिवाबत्ती करायला लागले. नंतर बाजूनं लांबूनच फक्त पाया पडायला लागले. हे कशाने झालं? फक्त एका जेवणामुळं. सुरुवात झाली, धर्मावरून गेला. जो जाणता असतो त्याला भान असतं, त्यांनी तिथं थांबायचं असतं, कुठं थांबायचं कुठं नाही थांबायचं हे लक्षात घ्यायचं असतं. कोणत्या वेळेस काय करायचं असतं याची जाणीव आपल्याला जर असेल तर आपण दैवराटीचे आहोत. आपल्याला आवडीचं असल्यानंतर आपल्याला आपोआपच जास्त जेवण जातं. कमी आवडीचं असेल तर आपोआपच कमी जातं. आवड निवड नसावी देवाने सांगितले. आणि या खाण्यावर धर्म, अस्तिपरीचे पुरुष, परमेश्वराची प्राप्ती, आचार, स्मरण, चिंतन सारं ठरलेलं आहे. तुम्हाला विशेष वाटेल तुम्ही त्या खाण्याचा आणि त्याचा काय संबंध? सुरुवात तिथून आहे आणि एंडही तिथंच आहे. एकदा असेच नाथोबा जेवत होते. जेवता जेवता मस्तपैकी टेस्ट घेऊन जेवत होते. मस्त टेस्ट घेऊन जरा रमून शांततेने देव बघतात. आणि देव बघतात म्हटल्यानंतर देव त्यांना समजावतात, तुम्ही काय करताय? म्हणजे आम्ही जेवण करतोय. आणि हे जेवण करत असताना देव सांगतात की जेवण कसं करावं, कशा पद्धतीनं करावं, जेवणाच्या अगोदर काय करावं, जेवणाच्या नंतर काय करावं. म्हटले तुम्ही आम्हाला आठवलं, चिंतन केलं नाही म्हटले. आणि मग देवाने सांगितलं, तुम्हा शयना शनी भोजनी परमेश्वराची वॉकिंग. चांगदेव नावाचा एक भक्त असतो आणि ते चांगदेव नावाचे जे भक्त आहे ते लहान असल्यामुळे देवाच्या सन्निधानात असतात. तर देवाच्या सन्निधानात असताना त्यांना निरोप येतो त्यांची आई आजारी आहे. आई आजारी असल्यामुळे निरोप आल्यानंतर नाविलाज होतो. देव म्हणतात जा तुम्ही आईला भेटून या. परंतु त्याच्याविषयी परमेश्वराचं एक वेगळं प्रेम असतं. त्या खांद्यावरती हात टाकतात आणि देव त्यांना म्हणतात की तुम्ही आम्हाला आठवाल दिवसभरात, आम्हाला आठवत चला. नाही 10-15 वेळा, 2-4 वेळा, 5 वेळा, 2-3 वेळा नाहीच आठवता आला तर एकदा तरी आठवा, परंतु वंदू दिवस जाऊ देऊ नका. कधी कधी कुठं कुठं देवाने आठवायला लावलेलं, आपण आठवत नाही देवाला. आपण स्मरण करतो, चिंतन करतो, गाठ्या ओढतो, पण आठवत नाही. आठव म्हणजे काय? का त्या देवाशी समर्पण. एखाद्या व्यक्तीची तुम्हाला आठव येते ना, तुमच्या डोळ्यात पाणी येतं बघा. दुःख वाटतं, कळकळ निर्माण होते, तळमळ निर्माण होते. ती आठव वेगळ्या पद्धतीची असते. एखादी मुलगी माहेरी येणार असेल तर आईला आठवते, मुलीला आई आठवते, बाप आठवतो, संकट आलं तर सारंच आठवतं. आपण देवाला आठवत नाही आणि म्हणून आपल्याला दुःख होत नाही, तळमळ होत नाही, तडफड होत नाही. तो देव आपल्याला समजलेला नाही, कळालेला नाही आहे.
शयन आणि आसनी म्हणजे झोपताना, जेवताना, थकून आल्यानंतर बसताना देव म्हणतात तुम्ही आम्हाला आठवलं पाहिजे. आणि नेमकं त्यावेळेस आपण आठवत नाही, जेवताना आपण आठवत नाही, कारण आपल्याला भूक लागलेली असते, समोर ताट आलेलं असतं, आपल्या आवडीचे पदार्थ असतात, त्या पदार्थाला आपल्याला वास पण आलेला असतो, स्मेल पण आलेला असतो, पूर्णपणे आपण विसरलेलो असतो. आणि एक घास खाल्ला का मग तुम्हाला आठवतं, बरोबर की नाही सांगा. जेवायचे आठवत नाही, एक घास खाल्ल्यानंतर आठवतं, अरे देवाला आठवायचंच राहिलं. थकून आले, बसल्यानंतर देवाची आठवण नाही करत, आई 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 म्हणतो. काही वासनिक तर मी म्हटले राम राम पण म्हणणारे मी पाहिले, राम 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 राम. देवाला आठवणं हे कधी केव्हा कुठं. झोपताना एक झोप झाली का मग तुम्हाला जाग जर आलीच तर अरे देवाला स्मरण करताना, चिंतन न करता, लीळा न आठवता मी आज झोपले. बऱ्याच लोकांचा मला फोन असतो, बाबा झोपच येत नाही म्हणून. मी त्यांना आयडिया देतो, झोपताना काय करायचं, एखादी लीळा आठवायची, लीळा आठवत आठवत झोपी जायचं. आणि मग त्यांना झोपी यायला लागली, लीळा आठवा, सूत्र आठवा, सत्संगाचं एखादं ऐकल्यानंतर तुम्ही त्याचं चिंतन करा, किंवा सत्संग लावून द्या. 1 तासानंतर 10-15 मिनटात झोप लागेल, तो सत्संग संपून जाईल, 1 तासाने आपोआप मोबाईल बंद होईल. असं होतं. वास्तविक लीळा आठवता आठवता, सत्संग ऐकता ऐकता तुम्हाला झोप आली नाही पाहिजे. प्रापंचिक गोष्टीचं चिंतन करताना झोप आली पाहिजे, परंतु ते चुकीचं होतं, उलटं होतं. प्रापंचिक गोष्टी एकटा का डोक्यात आल्या का आपली झोप उडते, आणि देवाच्या लीळा आठवायला लागल्या का लगेच झोप येते. बघा आपल्याला देवाची किती आठवण आहे, देवाची किती जाणीव आहे. झोप आपला एक सुखाचा भाग असतो आणि तो विषय असतो, त्याच्यावरती कंट्रोल. स्वभाव मात्रा, स्वभाव अष्टस्वभाव, या अष्टस्वभावावरती मात्रा द्यायची. म्हणजे कशी द्यायची आहे, परमेश्वराच्या ठिकाणी जर आपली आवडी निर्माण झाली तर ती नॅचरल त्याच्यावरती कंट्रोल येत असतो. आपोआपच आपण कंट्रोल करायच्या भानगडीत पडलो तर त्रास होण्याची शक्यता असते. क्षुधा, पिपासा, मल, मूत्र, शीत, उष्ण, भय, निद्रा हे अष्ट स्वभाव आहे. ते कुठेही गेले तरी प्रत्येकाला असतात. परंतु देवाने सांगितलं स्वभाव मात्रा दिली पाहिजे, पण ती मात्रा आपोआप दिली की नाही देऊ शकत. जीव एका ठिकाणी एका वेळेस राहील. तुम्ही जर देवाचं स्मरण चिंतन करताय आवडीपूर्वक, सत्संग आणता आवडीपूर्वक, आता तुमचं कंबरे दुखलं नाही पाहिजे आणि तुम्हाला काहीच वाटलं नाही पाहिजे, तरी कितीतरी स्त्रियांकडे मी बघत असतो आळस देतात. दुपारी झोपून आलेले आहेत तरी आळस देतात. आणि तुमचा आळस पाहिल्यावर मला आळस येतो, पण मला कंट्रोल करावा लागतो, कारण तो रोग असा आहे की एकाने केलं का दुसरा लव होत राहतो. सत्संगाला यायच्या अगोदर, आता ही सत्संगाचा टायमिंग संध्याकाळचा 7चा आहे आणि आज तुम्ही आळस देता, याचा अर्थ संध्याकाळचा 7 वाजेता तुम्ही काय करत असाल घरात हे लक्षात येतं माझ्या. वेळ आपल्याला पकडलेली नाही आहे आणि वेळ न पकडल्यामुळं देवाविषयी जी आवडी आपल्याला निर्माण व्हायला पाहिजे ती आपल्याला झालेली नाही आहे. आणि ती न झाल्यामुळं साऱ्या अडचणी असतात. आणि त्या अडचणी कशामुळं निर्माण झालेल्या आहे, जेवणामुळं, स्वभावामुळं. आणि देवाने सर्वात जास्त आहारावरती सूत्र सांगितलेले आहे. कंट्रोल तिथं असेल तर बाकीचं सारंच, मग वजनावर कंट्रोल, बुद्धीवर कंट्रोल, आजारावर कंट्रोल, फ्रेशनेसवरती कंट्रोल, आणि तिथंच आपलं कंट्रोल राहत नाही. सर्वात जास्त सूत्र देवाने सांगितलेलं आहे. म्हणून मी सांगत असतो आपला परमार्ग म्हणजे लाईफस्टाईल आहे. जेवण कसं करावं हे सुद्धा सांगितलं, झोपावं कसं हे सुद्धा सांगितलं, गप्पा माराव्या कोणाशी हे सुद्धा सांगितलं, प्रवास करावा कोणाबरोबर हे सुद्धा सांगितलं, संगत कोणाबरोबर करावी हे सुद्धा सांगितलं. एखादी आई आपल्या मुलाला किती बारीक सांगते, असं करावं तसं करावं, तसे आपल्या आईनं म्हणजे आपल्या परमेश्वराने इतक्या बारीक गोष्टी आपल्याला सांगितल्या. ज्ञाता विरक्ताचा संग करा म्हटलं. जो ज्ञानी आहे, जो विरक्त आहे त्याचा संग करा. परंतु आपल्याला ज्ञानी भरपूर दिसतात, आज विरक्त कमी दिसतात. आणि विरक्ताची व्याख्या केलेली आहे, खरूज खाजविना तो विरक्त. आता खरूज म्हणजे काय, हा एक आजाराचा प्रकार होता. आता तो आजाराचा प्रकार राहिला नाही. परंतु तात्विक सिद्धांतानुसार खरूज म्हणजे काय, धर्माव्यतिरिक्त गप्पा मारणे ही खरूज आहे. धर्माव्यतिरिक्त रिकामे उद्योग करणे हे खरूज आहे.
कर्मकांड करणं, विधी करणं ही खरूच आहे. धर्माव्यतिरिक्त जे बी असेल, जे देवतेचे व्रतवै केले असतील, कर्मकांड असेल, विधी असेल, ही सारी खरूज आहे. आणि असल्या लोकांना जर तुम्ही ज्ञानी म्हणून त्यांची संगत करत असाल तर तुमचा रस्ता चुकतोय, हे लक्षात घे. म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे का नेमके परमेश्वरांनी सांगितलेल्या व्याख्या, त्या व्याख्येमध्ये कोण बसतं कोण नाही बसत हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीची व्याख्या केलेली आहे. आपल्या शास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे, मृत्यूची व्याख्या केलेली आहे. समान वायुशी लिंग द्याचे उत्क्रमण या ते मृत्यू बोलीची. जीवाची व्याख्या, प्रपंचाची व्याख्या कुठल्याही शास्त्रात जा तुम्ही, कुठेही व्याख्या कोणताही विषय बसवलेला नाही आहे. मोक्षाची व्याख्या, ज्ञानाची व्याख्या, अज्ञानाची व्याख्या, प्रत्येक गोष्टीत ज्ञान, प्रत्येक गोष्टीत अज्ञान, त्या व्याख्येत बसतं की नाही हे आपण बघून चेक करून मग पुढे जायचं असतं. आणि हे संशोधन केल्यावरती आपल्या लक्षात येतं. देवानी तर आपल्याला हे सर्व सांगितलेलं आहे, परंतु ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे, जाणवलं पाहिजे. कोण कसा बसतो, कोण कसा बोलतो, कोण कसा उठतो, कोण काय करतो, त्यानुसार त्याची ओळख ठरते. जो जसा आहे तसा बोलतो म्हटलं. तुम्ही जितके बोलाल ना तितक्या बोलण्यातून समोरच्याला फायदा होत असतो, कारण तुम्ही तुमची ओळख देत असता. म्हणून शास्त्रामध्ये पक्षकारांनी त्याच्याही पुढचं तत्त्वज्ञान आपल्याला सावध करण्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणजे जो विकारांनी जातो ना म्हटले, विकारांनी गेलेला असतो. विकार म्हणजे काय, तुमच्या डोक्यात शेवटचा भाग, पण विकार प्रत्येक गोष्टीत असतो. महादाईसाला देवाने सांगताना सांगितलं की विखोबाई एकमुख, विखो तो हजारो मुख. देऊ आवडे, घेऊ आवडे, खाऊ आवडे, पाहू आवडे, बोलू आवडे, मानपान घेऊ आवडे, सर्व जे जे आवड आहे ते विकार आहे. आणि जो विकाराने गेला, अभिलाषा निर्माण झाली की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझं असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे, ह्या विकाराने गेलेला जो पुरुष आहे त्याची वैराग्यता आणि विरक्तिता जी आहे ही संपुष्टात येत असते. जिथं विरक्तिता नाही तिथं विकार, त्या विकारातून हा जीव, हा साधक, मग तो नामधारक असो, वासनिक असो किंवा आम्ही असो, ती विरामता येते, ती संपुष्टात येते, विरक्ती निघून जाते, अभिलाषा निर्माण होत असते. हे विकाराचं लक्षण आहे. विकार इंद्रियाचं धर्म आहे आणि यातूनच पुढं हा जीव जात असतो. आणि जेवण हा बी एक विकार आहे, तिथूनच सुरुवात होत असते. विकल्पाने गेला, जो विकल्पाने जातो त्याच्यामध्ये लालच निर्माण होत असते. जो लालची असतो तो विकल्पाने गेलेला असतो. अनैतिक पैशाची अपेक्षा, अनैतिक गोष्टीची इच्छा, हा विकल्पाने गेलेला पुरुष असतो. मग तो नामधारक असो, वासनिक असो. इथं आल्यानंतर मला मोठेपणा दिला पाहिजे, माझा सत्कार केला पाहिजे, माझं असं, माझं तसं, हा राजस पुरुष. काल बघितलं, राजसा तामसा धर्मी अधिकार नाही, राजस. भगवद्गीतेमध्ये राजस, तामस, सात्विक यावरती सुंदर श्रीकृष्ण महाराजांनी विवेचन केलेले आहे. आणि आपल्या पक्षकारांनी बी त्याच्यावरती सुंदर असं स्पष्टीकरण केलेलं आहे. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल. आणि समाजात राहत असताना डोळसपणे धार्मिकता सांभाळावी लागेल, पाहावं लागेल, चेक करावं लागेल. सब घोडे 12% आपण करून टाकलेले, सर्व एकच आहे असं म्हणून आपण चालत आलो. ही तुमची पॉझिटिव्हिटी जी विचारधारा आहे ती धर्माच्या अनुषंगाने परमेश्वर सम, जीव विषम, ही विषमता काढून टाकण्याच्या अनुषंगाने योग्य आहे. परंतु तुमची धर्माची जी वाटचाल आहे, परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा जो रस्ता आहे, त्यासाठी मात्र घातक आहे. आपण रस्त्याने गाडी चालवत असताना ट्रॅफिकचे नियम पाळतो की नाही? ते जर नियम नाही पाळले तर आपला ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. तसे धर्माचे काही नियम आहेत, ते नियम यात दडलेले आहेत. जो हिंसेने जातो त्याच्यामध्ये काठिण्य निर्माण होत असते. त्याला काहीच वाटत नाही, काय चाललंय, कशासाठी चाललंय, तो मस्त त्याच्या मस्तीत आहे, तो त्याच्या मजेत आहे. आपल्याला शंका येते की यांना एवढं आहे, समजतंय, मग असे का वागतात, असे का बोलतात. तर ते गेलेले असतात, आणि जे गेलेले असतात त्याच्यामध्ये हा परिणाम आपल्याला दिसत असतो. हे चेक आपण आपल्याला करायचं असतं. शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलेलं आहे, परमेश्वरांनी आपल्याला सांगितलेलं आहे, इकडं तिकडं बघण्यासाठी नाही सांगितलेलं. आपण आपल्याला चेक करायचं असतं. एक साधू असतात, त्यांच्याकडे बरेच शिष्य लोक असतात अभ्यास करण्यासाठी. एक विशिष्ट वेळ आली, वर्ष, 2 वर्ष, 4 वर्षांनी तो अभ्यासक्रम संपल्यानंतर जे आपले गुरुबा आहे ते म्हणतात आता तुमचा अभ्यासक्रम संपला.
आता तुमचा निरोपाचा कार्यक्रम जसं 10वी मध्ये सेंडअप केलेला असतो बघा कार्यक्रम, म्हणजे आता शाळेचा दिवस संपले, शाळेतला शेवटचा दिवस, समारोप, जसा आपला परवा समारोप होणार या कार्यक्रमाचा समारोप, त्या पद्धतीने त्या बाबांनी समारोप ठेवला, सर्वांना शुभेच्छा दिल्या, ज्ञानावरती कसं चालावं काय दिलं याचं मार्गदर्शन केलं. परंतु एक शिष्य असतो त्यांचा तो आवडीचा असतो, तो जो चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा, बाबांची जी बी आज्ञा आहे तो पाळायचा, त्यामुळं नियमात राहिल्यामुळं तो आवडीचा झाला. आता ज्या पद्धतीनं गुरुदक्षिणा आपण देत असतो तसं गुरु पण काहीतरी आपल्याला देत असतो. ही पद्धत आपल्याकडे नाही, आपल्याला फक्त द्यायचंच माहिती, घ्यायचं काहीच माहीत नाही, आणि आम्हाला तुम्हाला द्यायचं काही माहीत नाही. गुरुने द्यायचं असतं शिष्याला, तिथं ते झालं, गुरुदक्षिणा भेटल्या, गुरूंनी त्यांना काय द्यायचं ते दिलं, पण याला म्हणे विशेष काहीतरी प्रेझेंट देऊ आपण, म्हणे विशेष काहीतरी भेट देऊ, हा माझा लाडका शिष्य आहे. आणि त्यांनी त्याला एक आरसा दिला. पण त्या आरशाचं वैशिष्ट्य होतं की ज्याच्यासमोर तो आरसा ठेवून त्याचे दोष त्या आरशात त्याला दिसायचे, हे त्या आरशाचं वैशिष्ट्य होतं. आता ते गुरूंनी जेव्हा सांगितलं की आरशाचं वैशिष्ट्य काय, हा साधा आरसा नाही आहे, हा कॉमन आरसा नाही आहे, हा भांग पाडण्यासाठी आणि मेकअप कसा झाला आहे बघण्यासाठी आरसा नाही आहे म्हटलं, हा आरसा आपल्यातले दोष बघण्यासाठी, ज्याच्यासमोर तू धरशील त्याचे दोष तुला कळतील. आता जीव चिकित्सक असतो, उत्सुकता असते, त्यांनी काय करावं, गुरुबांनी आरसा देतात आणि सांगतात, गुरुबाकडेच आरसा केला. आता गुरुबाचे दोष, आता जीव हा दोषाचा पुतळा आहे, असा कोण जीव आहे की तो 100% गुणात्मक आहे, असं कोणीच नाही. प्रत्येकामध्ये काहीतरी कमतरता असते, माझ्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे, प्रत्येकामध्ये आहे, ती त्याला दिसली. आता त्याला ती दोष दिसल्यानंतर काय होणार, कारण जीव दोषदर्शी का. वास्तविक त्या गुरूंनी त्याला आरसा कशासाठी दिला होता, आपण स्वतः त्यात बघावं, आपल्यातले दोष आपल्याला लक्षात येतील, दिसतील, आणि ते दोष काढून गुणात्मक परावर्तन करून यांनी आध्यात्मिक प्रवास करून परमेश्वराला प्राप्त करावं. ब्रह्मविद्याशास्त्र हो एक आरसा आहे, हे तत्वज्ञान हा एक आरसा आहे. या आरशापुढे उभे राहून आपण आपले दोष बघायचे असतात. आपण आपलं चिंतन करून त्यातून बाहेर पडण्यासाठी गुणात्मक वृद्धी करून परमेश्वराकडे ऊर्ध्वगतीचा प्रवास करायचा असतो. हे मी सांगतोय, दिव्य दृष्टी परमेश्वर ज्ञानाच्या माध्यमातून देत आहे, मग आपण काय करतो, हे यांच्याकडे दिसतं का. वास्तविक ते आपल्याला आपल्यासाठी परमेश्वराने दिलेलं आहे, ते आपण आपलं चेक केलं पाहिजे. आणि हे चेक करत असताना आपण आपल्यामध्ये सुधारणा निर्माण केली पाहिजे. ती सुधारणा जोपर्यंत आपण करत नाही, करून घेऊ शकत नाही, तोपर्यंत आपल्याला आध्यात्मिक प्रवास करता येणार नाही. परमेश्वरापर्यंत जायचंय, परमेश्वराने खूप मोठ्या अपेक्षा नाही केलेल्या आहे, खूप मोठा आचार, खूप मोठी साधना, खूप मोठा त्यागाची अपेक्षा नाही केलेली आहे. जे जीवाकडून होईल तेच परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे. जे हा जीव करू शकतो तेच परमेश्वराने आपल्याला करायला लावलेलं आहे. कारण परमेश्वराला माहिती आहे, आणि परमेश्वर दयाळू माळू कृपाळू आहे. या दया माया कृपा करुणेने हा परमेश्वर पूर्णपणे भरलेला असल्यामुळं या परमेश्वराला या जीवाला प्रेम द्यायचं आहे आणि येनकेन प्रकारे जीवाचा उद्धार करून मुक्तीला न्यायचं आहे. त्याच्यामुळं परमेश्वर प्रत्येक वेळेस आपल्याला संधी देतात. ती आर्ततेची एल्लाईसा नावाची भक्त असते. देव असेच एका ठिकाणी घरावरती जातात, एल्लाईसा खाली असते, ती स्थूल असते. आता एल्लाईसाच्या बाबतीत थोड्याशा वासना, एक छोटी मुल, कोणी म्हणतं छोटी मुलगी असते, कोणी म्हणतं मोठी बाई असते, काही असो आपण समजून घ्या. तर तिला वरती जायचं असतं, वरती जाता येत नाही. ती अपेक्षा करते की मला आता देवाकडे जायचंय, देवाजवळ जायचंय, वरती जायचंय, मला जाता येत नाही. तिची वासना परमेश्वर जाणतात, तिला हात देतात, नखाचा स्पर्श होता न होता ती वरती येते. अशा 2-3 लीळा आहे. पंचवटीतली एक लीळा आहे नाशिकची. गंगेतून ज्यावेळेस परमेश्वर पुढे जातात तेव्हा बाईसा पाठीमागं पाण्यात उतरतात आणि ते पाणी खोलवर असल्यामुळे बुडायला लागतात. त्या अर्थतेने स्वामींचा आवाज देतात,
देव फक्त उपरणं टाकतात, बाईसा येतात. सारंग पंडिताच्या बाबतीत असं झालेलं आहे. सारंग पंडितांना आश्चर्य वाटलं, बाईसांना आश्चर्य वाटलं, तसं यल्लाईसांना आश्चर्य वाटलं. देव तिथं सांगतात ही तिची दशीची धरिली पुरी. तुम्ही जर ही ऊर्ध्वगतीची जी चाल आहे, ऊर्ध्वगतीची जी इच्छा आहे, ती जर आपण धरली, आरती करूनही तिची दशीची धरिली पुरे म्हटले, तुम्हाला असंच काढून घेईल, समजून सुद्धा देणार. अर्थता नाही आपल्यामध्ये, प्रार्थना नाही आपल्यामध्ये. आपले न अर्थता करता, न प्रार्थना करता, न दुःख करता मात्र परमेश्वर प्राप्तीचे अनेक उपाय आपण आज करतोय, परंतु अर्थता नसल्यामुळे ती पोचत नाही तिथं. जे भजन आहे, जी क्रिया आहे, ही परमेश्वराच्या स्वीकारात पडावी याच्यासाठी आपल्याला लागती फक्त अर्थता, प्रार्थना. तेवढ्या अर्थतेला, तेवढ्या उत्सुकतेला, तेवढ्या अवस्थेला जर तुम्ही पोचाल तर देव स्वतः तुमच्याकडे येतील. पूजनीय भांडाऱ्याकडे देव स्वतः आले, बाईसांसाठी स्वतः देव गेले, आचार्यांसाठी देवानी स्थिती दिली, दादोसांना पाठवून घेऊन आले. मैम मठांसाठी देव स्वतः डोमेग्रामला बसले. याचा अर्थ देव त्यांना फॉलो करत होते. तसं तुम्हालाही फॉलो करताय, मलाही फॉलो करताय. नियोजनबद्ध कार्यक्रम आहे परमेश्वराचा, परंतु त्यात आपण आता किती बसतोय यावरती अवलंबून आहे. परमेश्वराचा CCTV कॅमेरा हा अत्यंत स्ट्रॉंग आहे, अत्यंत मोठा आहे. आपल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये फक्त आपल्या हालचाली दिसतात, परंतु परमेश्वराच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये आपण केलेला विचार, आपण केलेलं चिंतन, आपल्या मनात आलेला भाव, त्याचा उद्देश, हे सर्व सेव्ह होत आहे. आणि ते सेव्ह होत असताना आपला उद्देश, आपलं ध्येय पण परमेश्वराला कळतंय. त्याच्यामुळे परमेश्वर आपल्यापर्यंत अजून आला नाही, आपण तिथपर्यंत पोचलो नाही. कारण आपली जी भक्ती आहे, त्या भक्तीचा जो रस्ता आहे तो योग्य की नाही हे आपल्याला चेक करावं लागेल. देव म्हणतात एक विधी अनुष्ठान, एक भाव अनुष्ठान, हे विधी भावातीत अनुष्ठान. हे सांगत असताना परमेश्वर देवतेची भक्ती कशी करतात लोक, काही विधीने करतात, काही भावाने करतात, परंतु परमेश्वराची भक्ती कशी करायची असते हे म्हणजे स्वतः परमेश्वर. हे विधी भावातीत अनुष्ठाने म्हटले. विधी भावाती, विधीच्या आणि भावाच्या पलीकडची भक्ती आहे आणि ती तशीच करावं लागेल. आता विधीच्या आणि भावाच्या पलीकडं काय आहे? तो आहे आचार, तो आहे त्याग, तो आहे परमेश्वराला स्वीकारणं, तो आहे परमेश्वराची आज्ञाप्रती पालन करणं. आणि ते कधीही आपण करू शकतो. कधी करू शकतो? जेव्हा सन्निधानात असतो तेव्हाच परमेश्वराची आज्ञाप्रती पालन करतो, आणि जेव्हा आज्ञाप्रती पालन करतो तेच आपल्यासाठी सन्निधान असतं. देवाने सांगितले सन्निधान आणि असन्निधान याची व्याख्या आपल्याला सांगून टाकलेली. जर यादा कधी ती दिली नसती, सांगितली नसती, तर आपण म्हटलो असतो असन्निधान असन्निधान असन्निधान. आपल्या डोक्यात एवढी निगेटिव्हिटी घुसली, देव नाही देव नाही देव नाही हे सांगत राहतो. देवाला मिळवायसाठी आपला प्रयत्न मात्र चालू असतो. देवाला आज्ञाप्रती पालन करील तर ते सन्निधान. सन्निधानात आहे पण आज्ञाप्रती पालन करणार नाही, त्याला असन्निधानच आहे. असन्निधानच आहे परंतु आज्ञाप्रती पालन करतोय, ते सन्निधानच आहे. म्हणजे आज्ञा, परमेश्वराचा आचार, तत्व, सिद्धांत हे स्वीकारणं म्हणजे सन्निधानात असतं. आणि देवाच्या सन्निधानात जे जे कराल ते दास्य, म्हणजे जे जे कराल ते परमेश्वराच्या मुक्तीपर्यंत, परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपल्याला घेऊन जाईल. परंतु हे करत असताना आपलं त्याच्या पाठीमागं काय असलं पाहिजे, कोणता हेतू असला पाहिजे, कशा पद्धतीने ते दास्य केलं पाहिजे, कशा पद्धतीने परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपण गेलो पाहिजे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. एकदा असंच निरूपण चालू आहे. निरूपण चालू असतानाच आचार्य आहे, बाईसा आहे, आणि अचानक बाईसा आचार्यांना काय सांगतात, पाणी आणायला जा म्हटलं. आता बाईसा प्रेमी भक्त, देवाच्या अगदी जवळच्या, सिनियर, त्यांचं कोणी टाळत नाही. आणि आचार्यांना बोध झाल्यामुळं बाईसा किती मोठे आहे याची जाणीव असल्यामुळे ते टाळू शकले नाही. ते उठले आणि पाणी घ्यायला गेले. आता पाणी घ्यायला जात असताना तडफडत गेले, कारण निरूपण चालू आहे. आचार्यांना निरूपण ऐकायची इच्छा आहे, प्रवृत्ती आहे. आणि अचानक बाईसांनी त्यांना त्या निरूपणातूनच उठवलं. जसं आता तुम्ही सत्संग ऐकताय ना, अचानक तुम्हाला कोणीतरी उठवलं, कोणीतरी बोलवलं, तर तुमच्या मनामध्ये थोडासा राग येईल.
पण जायचं असेल तर राग नाही ना, बरं झालं म्हणशील फोन केला. नाही तर सांगून नाही ठेवतात काही लोक, फोन करायचं म्हणजे मग लगेच हॅलो 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 करत करत कटले. आमच्या लगेच लक्षात येतं हे सारं नियोजनबद्ध कार्यक्रम आहे यांचा, चालू द्या. आचार्यांना बी राग येतो, तडफड येते, म्हणे हीच वेळ होती का, चांगलं निरूपण ऐकत होतो, नंतर का मी पाणी आणू शकत नव्हतो का, असं नाही का तसं नव्हतं, अशी तडफड करत करत जातात. नदीत उतरल्यानंतर पाणी भरून घागर घेतल्यानंतर लगेच पाण्याचा लोंढा येतो, ते पाणी गढूळ असतं आणि मग त्यांचे लगेच विचार बदलतात. म्हटले बाईसा काय स्वतःसाठी पाणी सांगत होते का, मागत होते का, देवासाठीच त्यांनी हे पाणी मागितलं. बरं झालं बाईसांनी पाणी पाठवलं आणायला, अन्यथा गढूळ पाणी न्यावं लागलं असतं, घाण पाणी न्यावं लागलं असतं देवासाठी. विचार बदलला आणि तो विचार करत करत जेव्हा आचार्य देवाकडे आले आणि देव मग त्यांना सांगतात, जेव्हा तुम्ही जात होते ना ते बरोबर नव्हतं, योग्य नव्हतं, येत होते ते बरोबर. आणि तिथं देवाने एक सिद्धांत सांगितला, तो सिद्धांत जर आपण समजून घेतला तर आपला धर्म आपल्याला समाजला कळाला. तर तो सिद्धांत आहे सकळही दास्य हेतुविन कीजे. सकळही दास्य जे बी कराल तुम्ही हेतुविन कीजे, ते हेतुविन केलेले जे दास्य आहे त्याला जन्म देणे बोली जे म्हणले, जैसा दाशीचा दृष्टांत सांगितला आहे. हेतुविन केलेलं दास्य त्याला जन्म देणं बोलला. देव काय म्हणतात, एक जन्म येत दिजो का. आणि हे सांगितलं सारंग पंडिताला का ज्याला वेद नाही बोध नाही, म्हणजे एक जन्म इथं दे. अरे जन्म किती दिले, मिळे जन्म दिले, मुळे जन्म दिले, रुमण्या दिले, शिवण्या दिले, अनेक जन्म आपण दिले, एक जन्म इथं दे. पण तो जन्म आपल्याच्यानी देणं होत नाही. मात्र आपण विडे देतो, अजून काय काय देतो. जर आपण मोजले असते तर एक एक दोन दोन ट्रका नारळाच्या भरल्या असत्या, एवढे तर विडे आपण वाहिले. पण हेतूनी सारे हेतुविन करा ना तुम्ही. आत्तापर्यंत मला देव भेटावा, माझ्या अनुसरणाचे अडथळे दूर व्हावेत, मला देवानी प्रेम द्यावं, याच्यासाठी कधी विडा वाहिलाय का, कधी स्मरण केलंय का. पहाटेचं स्मरणसुद्धा काहीतरी हेतू असेल तर, अडचण असेल नाही तर कोण झोप मोडत बसल. देवाने साऱ्या गोष्टी सांगितलेल्या. हेतुविन जे बी दास्य कराल त्याला जन्म देणं म्हणताय. ती दासी असते ना म्हटले, ती नोकर म्हणून काम करत नाही, ही माझी ड्युटी आहे, माझं कर्तव्य आहे, माझं घर आहे असं म्हणून ती काम करते. तिला परक वाटत नाही, तिला एवढा पगार भेटणार आहे, असं भेटणार आहे, हे वेगळे आहे मी वेगळे असं ती समजतच नाही. आणि त्याच्यामुळे त्याची मालकीन काय आहे, ती मालकीनसुद्धा तिला जवळच बसवते, स्वतःच्या ताटातलंच तिला जेवायला वाटते. तिचं सुख दुःखाशी निगडीत असतं. तिला कोणी नोकर म्हटलं तर राग येतो. ती दासी एक करणी आहे, एक ड्युटी, एक कर्तव्य म्हणून जशी आपली ड्युटी करते, आपली सेवा करते, तसं आपलं धर्म आपल्याला आपलं करणी आपली ड्युटी आहे. कोणत्याही प्रकारचा हेतू न ठेवता, म्हणजे अदृष्टपर हेतू, अहेतुक हेतू, परमेश्वर प्राप्तीचा हेतू, याला अदृष्टपर हेतू म्हणतात. तो हेतू जरी असला तरी त्याला अहेतुक म्हटलं जातं. का म्हटलं जातं, तर त्याच्यासाठीच परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, त्यासाठीच अवतार घेतला, त्यासाठीच बोध दिला आहे. त्याच्यावर तेच करायला जेव्हा तुम्ही निघता ते अहेतुकमध्ये पडतं. आणि आपण हेतूविनं आजपर्यंत धार्मिकताच केली नाही. ती दृष्टपर भक्ती ही देवतेची भक्ती असते, ही परमेश्वराची भक्तीच नाही. सर्वात पहिले तर आपण यातून आपल्याला बाहेर पडावं लागेल. आणि यातून बाहेर पडल्यानंतर केलेली क्रिया, केलेलं दास्य ते परमेश्वरापर्यंत पोचेल आणि नंतर आपल्यामध्ये बदल होईल. कारण बदल हा भजनात असतो. हेतू आपला पडावा लागेल. कितीतरी हेतू असतात आपले आणि त्या हेतूशिवाय आपण स्थान करायला सुद्धा येत नाही. आता सकाळपासून मला 5-6 लोक अमरावतीचेच आले, स्थान करायला आले, मग मला भेटायला आले. म्हणजे कुठले, अमरावतीचे. मग काल परवा काही दिसले नाही, नाही आम्हाला समजलंच नाही म्हटले. मग समजलं नाही म्हटलं आजच का आले. मग माझ्या लक्षात आलं का शुक्रवारी, आज शुक्रवारी येणाऱ्याची संख्या जास्त असावी. आता इथले जी मंडळी आहे त्यांना माहीत असावं शुक्रवारी लोक जास्त येतात. का शुक्रवार जास्त येतात हे काही माहीत नाही. काहीतरी कोणीतरी सांगितलं, लक्षात आलं आणि ते आपण करत राहिलो. म्हणजे इथं अमरावतीत राहून तुम्हाला कार्यक्रम माहीत नाही आणि आज आले म्हणून हे बघितलं म्हणून भेटायला आले. मग आपण किती धर्माच्या जवळ आहे? आपल्या शहरात तरी आपण आहोत का? आपल्या जीवनात तरी आपण आहोत का?
आपण किती डिस्टर्ब झालेलो आहे। आणि अशी धार्मिकता करत असताना आपल्याला परमेश्वर भेटेल का? परमेश्वर भेटतो कशाने? भक्तीने। पण ती भक्ती अदृष्टपर अहेतुक परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने तर परमेश्वर भेटत असतो। आणि दृष्टपर भक्ती ही सारी देवतेची असते। आपण दैवराटीत आहोत, परमेश्वराच्या मार्गात आहोत, परमेश्वराचं नाम घेतलेलं आहे, परंतु दृष्टपर भक्ती करत असताना अप्रत्यक्षरित्या आपण देवतेचीच भक्ती करतोय, कारण आपल्याला दृष्टपर जे फळं देण्याचं काम परमेश्वराने देवतेकडे दिलेलं आहे। परमेश्वरापर्यंत तो कॉन्ट्रॅक्टच नाही आहे। संयोग योग साह्य हे माया करी, मग जे बी आहे ते आपल्याला देवतेकडून भेटत असतं। म्हणून अप्रत्यक्षरित्या दृष्टपर भक्ती ही देवतेचीच आहे। म्हणून आपण पहिले एकनिष्ठ भक्ती करतोय का? एके परमेश्वराने झालेला सांगितलेला सिद्धांत तो आपल्या जीवनामध्ये आपण उतरावला आहे का? ती अवस्था निर्माण करणं आपली सोपी नाही आहे। बरं, देवाला तर सर्व जाणता, देव सर्व जाणता, आपण सर्वज्ञ पण म्हणतो, तरी पण आपण देवाला प्रत्येक गोष्ट सांगतो। सांगण्याचं तात्पर्य काय असतं? मन मोकळं करण्याच्या उद्देशाने सांगत असाल चांगली गोष्ट आहे, पण सांगण्याचं तात्पर्य असतं सांगितल्याशिवाय देवाला कसा कळेल? आणि जर सांगितल्याशिवाय देवाला कळत नसेल तर देव ज्ञानी कसे, सर्वज्ञ कसे? आणि अनेक लीळेच्या माध्यमातून देवानी ते आपलं ईश्वरत्व प्रकटलेलं आहे, लक्षात आणून दिलेलं आहे, परंतु ते लीळा आपण ऐकतो, समजून घेतो, जाणून घेतो, पण आपल्या त्या लक्षात येत नाही। म्हणजे आपली अवस्था अशी निर्माण झाली पाहिजे का आपल्याला आता देवाला काही सांगायचं, कारण देवाला तर सर्व माहिती आहे। देवाकडे काहीच मागायचं नाही, कारण देवाला तर सर्वच माहिती आहे। देवाकडे मागायचं फक्त देव, देवाकडे मागायचं फक्त देवाचं ज्ञान, देवाकडे मागायचं फक्त देवाचं प्रेम। कानाशीच्या ब्राह्मणासारखी आपली गत झाली आहे। देव म्हणतात आम्ही प्रसन्न झालो, मागा काय मागायचं आणि तो काय मागतोय, म्हणून देव काय म्हणतात? देव प्रसन्न झाले, नाही प्रसन्न झाले देव समजले, नाही समजले देव कळाले, नाही कळाले देवाचं नाम आपल्याला भेटले, मग देवाकडे काय मागायचं? देवाचं ज्ञान मागावं, देवाचं प्रेम मागावं, पण आपण देवाकडं भली मोठी लिस्ट असते आपली, प्रापंचिक, सांसारिक, भौतिक, ते तर कर्मवशी आपल्याला मिळणार, त्याच्यासाठी डबल धार्मिकता, डबल मागायची कोणत्या प्रकारची गरज नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। म्हणून सकळे दास्य हे हेतुविन करणं, दासीच्या दृष्टांतातून त्याला जन्म देणं म्हणतात। ते तुम्ही आता कुठं, कसं, केव्हा, कधी करायचं आणि कसं द्यायचं हे जर तुमच्या लक्षात आलं तर धर्म किती सोपा सरळ वाटेल, अवघड वाटणार नाही, कठीण वाटणार नाही। अनेक जन्म तर वाया गेलेच आहे, हा जन्म नको वाया जायला, त्या उद्देशाने तरी धर्म समजून घेतला पाहिजे, जाणून घेतला पाहिजे। देव म्हणता येतीची दशीची धरली पुरे, फक्त परमेश्वराची दशी जरी धरली तरी परमेश्वरापर्यंत पोच। जसं आता लहान बाळ असतं बघा, आई जाते बाजारामध्ये, बाजारात जात असताना आता गर्दी असते, तिला बराच व्यापार बाजार करायचा असतो, आता त्या मुलाला सांभाळावं का बाजाराकडे लक्ष द्यावं का बाजाराच्या पिशव्या घ्यावा? मग ती काय आयडिया वापरते, आपला जो पदर आहे तो त्या मुलाच्या हातात देते आणि ती बिंदास्त होते का माझा पदर आता त्यांनी धरलाय, तो आता माझ्याबरोबर येणार, आणि त्याला बी सिक्युरिटी वाटते का मी आईचा पदर धरलाय, आता मी काही चुकत नाही, त्याच्यावर ती तिच्या कामात आणि हा चाललाय। हे जात असताना तो रडत पण राहतो, मला हे खेळणं दे, चॉकलेट दे, हे दे, ते दे, तिचं काही मात्र लक्ष नसतं, तो रडत राहतो। ती काय म्हणते, देते तुला, थांब माझा बाजार होऊ दे, देते तुला, थांब माझा बाजार होऊ दे। हा तुमचा अनुभव असू शकतो, अनेक वेळा हे अनुभव आपल्या जीवनात आलेले आहे आणि देवाने आलेले आपले अनुभव आपल्याला दृष्टांतातून धर्म तत्वज्ञान समजावलेलं आहे, जेणेकरून आपल्याला पटकन कळेल, पटकन समजेल, तरी आपल्याला लक्षात येत नाही। प्रत्येक गोष्टीत परमेश्वराने आपल्याला सोपं सरळ करून सांगितलेलं आहे, याच्या व्यतिरिक्त सोपं काहीच नाही आहे, हेच सोपं आहे। आणि ते बी जर आपल्याला समजत नसेल तर आपण किती अवघड आहे हे लक्षात घ्या। अचानक त्या गर्दीत त्याचा हात सुटतो, आई पुढं जाते, ते रडायला लागतं। आता आई नाही म्हटल्यानंतर रडायला लागणार, आजूबाजूचे लोक बघतात, अरे लहान बाळ आहे, रडायला लागलं, चुकलं वाटतं, कोणीतरी कडेवर घेतं, मग त्याला चॉकलेट देतं, कोणीतरी त्याचं रडणं थांबावं म्हणून त्याला खेळणी देतं। ज्या खेळण्यासाठी ज्या चॉकलेटसाठी ते मिनिटापूर्वी रडत होतं ते आता म्हणतं ये नको, मला चॉकलेट नको, खेळणं नको, मला आता काय पाहिजे, आई पाहिजे।
आपलं तसं झालेलं नाही. आपण चॉकलेटमध्येच मस्त आहे. आपल्याला चॉकलेट स्थान करायला भेटले, वा वा. पंगत करायला भेटली, वा वा. विडा व्हायला आणि बरोबर रिझल्ट भेटला, वा वा. आपण मस्त आहे. आपण त्याच्या पलीकडे जातच नाही. आपण अडकलो. कारण ते म्हणतं ना, ते कर्मराटीत एक म्हण आहे, सरड्याची धाव कुठपर्यंत. तुम्हाला सारं माहिती आहे. मग आपली धाव कुठपर्यंत आहे? विड्यापर्यंत, क्रियेपर्यंत, साधनांपर्यंत. त्याच्या पलीकडे जाऊन आपण धर्माचा जेव्हा विचार करू तेव्हा आपल्याला परमेश्वराच्या धर्माचे मर्म कळेल, समजेल. परत दास्य तर करायचंय, परंतु ते दास्य कसं करायचं, हेतुविन करायचंय. ते दास्य करण्याचा उद्देश काय असला पाहिजे, कसं करायचंय, ते दास्य म्हणजे वेचलेपणाने करायचे. त्याची दास्य जीवे वेचलेपण करी, तयासी परमेश्वर सकळही जे बी आहे परमेश्वराकडून जे अपेक्षित आहे सकळही गोमटे करी ती म्हटली. आपण तर दास्य करतोय, एक तर हेतून करतो, ते हेतुविन झालं पाहिजे. बरं, हेतुविन जरी झालं असलं तर ते आवडीपूर्वक असलं पाहिजे. जर ते आवडीपूर्वक जर हेतू न ठेवता आपण दास्य जर केलं तर परमेश्वर म्हणतात सकळही गोमटे परमेश्वर तुम्हाला करतात, जे बी पाहिजे ते तुम्हाला करणार. आणि आपल्याकडून आपल्याला काही होत नसतं, देवाकडून आपल्याला मिळत असतं. देवाकडून आपल्याला सर्व काही प्राप्त होत असतं. आणि देवाकडून प्राप्त करण्यासाठी परमेश्वराने या दृष्टांतातून आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हे दृष्टांत आपण लक्षात घेतले पाहिजे. त्याची दास्य जीव वेचले पण जर केली तर तयाशी परमेश्वर सकळही गोमटे करीते म्हणले, जैसा पतिव्रतेचा. आता हा दृष्टांत तुम्हाला सांगितला आणि दररोजचा अनुभव आहे. घरी आपण आपल्या घरच्यासाठी, कुटुंबासाठी, आपल्या पतीसाठी सर्व करतो आणि करत असल्यामुळं ते पण आपल्याकडं मग पगार आणून देत असतात. आपल्याला विचारल्याशिवाय काही करत नाही. निर्णय असेल, घरातलं काही वातावरण असेल, बाकीचं जे बी असेल ते सारं तुमच्या हातात. का तर तुम्ही ते तशा पद्धतीनं वागत असतात, राहत असतात. पतिव्रतेचा दृष्टांत. तसं परमेश्वराने इथं सांगितलेलं आहे, वेचले पण करा, आवडीपूर्वक करा. आणि ते वेचले पण आवडीपूर्वक परमेश्वराला अपेक्षित आहे. आपण आवडीपूर्वक करत नाही, आपण करायचं म्हणून करतो. प्रोसेस आहे फक्त. आणि आम्हाला ते दररोजचा अनुभव देतं. घ्या बाबा संकल्प, या गंध, अक्षदा, दंडोत. आम्ही काहीतरी म्हणतो, तुम्ही काहीतरी म्हणता. बाबा तसे काय बाबा जेवायलाच आलेले, कुठंच भेटलेलं नव्हतं. आणि तुमच्या मनात काय की याच्यातूनच आता मला भेटलं सारं. ही प्रोसेस झालेली आहे. आवडी नाही, प्रेम नाही, प्रीती नाही, हा व्यवहार झालेला आहे. तुम्हाला आम्ही खाऊ घालतोय म्हणजे आम्हाला काहीतरी भेटलं पाहिजे म्हणून खाऊ घालतोय. अन्यथा आम्ही खाऊ घालायला रिकामे नाही. हाय का रिकामे कोणी? संकल्प सोडण्याचा उद्देश काय? काहीतरी भेटलं पाहिजे, गोमटं भेटलं पाहिजे, आम्हाला काहीतरी भेटलं पाहिजे, आम्हाला काहीतरी भेटलं म्हणजे व्यवहार आला. प्रीती आहे का काही? प्रेम आहे का काही? नाही. तुमच्याकडे असलेले सोयरे धायरे आले का तिथं मात्र तुमचं प्रेम आहे. तुम्ही तिथं संकल्प नाही सोडत, आम्हाला काहीतरी भेटलं पाहिजे असं अपेक्षा नाही करत. इथं मात्र करतात. का तर प्रेम नाही म्हणून. प्रीतीला काही विधी नसतो, आपलेपणाला काही विधी नसतो, भिक्षेला काही विधी नसतो. मी भिक्षा मागायला गेलो घराच्या समोर, भिक्षा म्हटलं की ती बाई भिक्षा आणून देते, मग काही संकल्प सोडते काय? गंधाक्षता लावते का? पाया पडते काय? दंडोत घालते का? काही संबंध नाही, विधीचा विषयच नाही. प्रीतीला विधी नसतो. परंतु प्रीती राहिली नाही आणि भिक्षा राहिली नाही, या व्यतिरिक्त सारं निर्माण झालंय म्हणून बाकीचं सारं आहे. आपले स्वामी श्री चक्रांचा परिवार आहे, हे आपलं म्हणून. आणि याच्या व्यतिरिक्त जे करतात तुम्ही संकल्प देऊन जे करतात गोमट प्राप्त करण्याच्या उद्देशाने, पण तेच जर आवडीपूर्वक प्रीतीपूर्वक केलं तर त्याच्यापेक्षा जास्त फायदा आहे. परंतु तो सिद्धांतच माहीत नाही ना आपल्याला. वेचले पण आवडीपूर्वक करण्याचा भावच आपला निर्माण होत नाही, कारण आपला धर्मच हेतूमध्ये आपण अडकवलेला आहे. आणि म्हणून वेच हेची सामुग्री, बाकी सामुग्रीची गरजच नाही आहे. पक्षकार काय म्हणतात, तुमची जी आवडी आहे, आवडीपूर्वक जे केलेली क्रिया आहे, आवडीपूर्वक केलेली जे दास्य आहे, हेतून केलेलं जे दास्य आहे, तीच तुमच्यासाठी परमेश्वर प्राप्तीचं एक साधन, परमेश्वर प्राप्तीची एक सामुग्री आहे. आपण काय करतो? काम करतो, कष्ट करतो, पैसा मिळवतो, त्या पैशातून सामुग्रीतून परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. ही वस्तू आणा, ती वस्तू आणा. प्रापंचिक वस्तूतून जर परमेश्वर प्रसन्न झाला असता तर गदोनायकाला देवाने कशाला सांगितलं असतं? द्रव्यनी परमेश्वर भेटत नाही म्हणले.
द्रव्य संपत्ती परमेश्वर प्राप्त होत नाही. ते तर म्हटले आमच्याकडे खूप संपत्ती ना, आपल्याकडे तर किती आहे आणि काय करतोय आपण, देऊन देऊन काय देणार आहे, तो बी दृष्टपर म्हणजे अप्रत्यक्षरित्या न देण्यात. तुमची सामुग्री काय आहे परमेश्वर प्राप्तीची? तुमचा वेच, तुमची आवडी, तुमचा अहेतुक भाव. आता याच्यासाठी काही पैसे लागेल का? यासाठी कुठं जायची गरज आहे का? कुठेही जायची गरज नाही. जिथं असाल तिथं अहेतुक आवडीपूर्वक केलेलं दास्य हे परमेश्वराला तुम्हाला प्राप्त करून द्या. कारण परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी धार्मिकता आहे. असा इथं एकतरी माणूस आहे का? अशी एकतरी व्यक्ती आहे का मला देव नकोय म्हणून मी धार्मिकता करतोय? देव भेटेल की नाही शंका आहे, देव प्राप्त होईल का नाही माहीत नाही, परंतु देव मिळावा हाच हेतू ठेवून सारं चालू आहे आपलं. देव मिळावा हे जर आपली इच्छा असेल, आपला हेतू असेल, आपला भाव असेल, तर देवानी कशाने देव मिळेल हे सांगितलंय ते समजून घ्या, जाणून घ्या आणि त्यावरती चाला. इतकं सोपं सरळ आहे, पण आपण अवघडात गेलेलो आहे. कोणती गोष्ट समजून उमजून जर घेतली तर सोपी होऊन जाते. 2 मिनिटाचं काम जर तुम्ही नियोजन नाही केलं तर ते 2 तास लागेल, आणि 2 तासाचं काम नियोजन केलं तर ते 2 मिनिटात होईल. तुमचं नियोजन नाही परमेश्वर प्राप्तीचं, परमेश्वराच्या भक्तीचं, ते ज्ञानावर आधारित असलं पाहिजे. आणि ही खूप मोठी रिस्क आहे आपल्याला दिलेली परमेश्वराने संधी आहे. कारण आजच्या दुःखापेक्षा उद्याचं दुःख खूप मोठं आहे, आजच्या सुखापेक्षा उद्याचं सुख खूप मोठं आहे. आज आपल्याला काय वाटतंय, घरी मस्त वेळेवर जेवण भेटतं, गरम पाणी भेटतं, टी व्ही पाहायला भेटतो, स्वतंत्रता आहे, काही टेन्शन नाही, काही नाही, काही नाही. आजारी झालं तर दवाखान्यात नेलं जातं. या सुखात आपण अडकलो, परंतु कितीतरी मोठ्या सुखापासून आपण वंचित राहतोय. आज दुःख आहे, त्याग केल्यानंतर कोणी पाहिल का नाही, काळजी वाटते परमेश्वरात. यस ना परमेश्वर, तुम्ही चिंदी चिरकुटीचा विचार करता. इतका मोठा परमेश्वर, अनंत ब्रह्मांडांचा नायक, सर्व शक्तियुक्त परमेश्वर, आणि तुम्हाला वाटतं हे भेटेल का, ते भेटेल का, ते भेटेल का. परमेश्वर प्राप्तीला निघालो आणि विचार कशाचा करतोय? छोट्या छोट्या प्रापंचिक वस्तूचा, प्रापंचिक सुखाचा. म्हणून आजच्या दुःखापेक्षा उद्याचं दुःख खूप मोठं आहे. आज हे दुःख जर सहन केलं तर उद्याचं दुःख टळणार आहे. आज या सुखाचं लात मारली, सुखाला त्याग केला, तर उद्याचं खूप मोठं सुख आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून धार्मिकता का आणि कशासाठी हे जर आपण घेतलं तर त्यावरती लक्षात येईल. आणि हे फक्त दोघांनाच कळतं, दोघांनाच समजतं. या गोष्टी कोणाला कळतात? कालही मी सांगितलं आणि आजही परत पुन्हा सांगतोय. महादाईसा न लक्षात येतं की देवाची आता उत्तरपंथाकडे जाण्याची प्रवृत्ती झालेली आहे, आणि आता आपण नंतर मी काय करावं, कसं करावं, कसं राहावं हे विचारावं. म्हणून महादाईसा विचारते. मग त्यांनी सांगितलं सर्वात पहिलं नामस्मरण करा. त्या नामानेच वेद होणारे, बोध होणारे, साह्य होणारे आणि प्राप्ती होणारे. पण ते नाम कसं करायचंय, कोणत्या पद्धतीनं करायचंय? नाम लीळा मूर्ती चेष्टा. कोणत्या हेतूनी, कोणत्या भावानी, कोणत्या उद्देशाने करायचंय? सकळ संपत्ती असंपत्ती जीवाची परमेश्वर संपत्ती. देवाने स्पष्ट सांगितलंय, मला तर सर्व आवडतंय, पण कोणाला मी आवडतो त्याचं नामस्मरण माझ्यापर्यंत त्याला घेऊन येणार आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट देवाने स्पष्ट आणि पारदर्शकपणे आपल्याला सांगितलेली आहे. परंतु ती आपण समजून न घेता जर धार्मिकता करत राहिलो तर ती दिशा, ते कष्ट, ती धार्मिकता 100% वाया जाण्याची शक्यता आहे. आणि अशा अनेक वेळा, अनेक जन्मात, अनेक सृष्टीत देवाने आपल्याला बोध दिला, धर्म दिला, परंतु तो दवडला. का दवडला? तर समजून न घेतल्यामुळं. म्हणून समजून घ्या. जसं आचार्यांनी समजून घेतलं, महादायसांनी समजून घेतलं, पूजनीय माईन भटांनी समजून घेतलं, औसांनी समजून घेतलं. त्यांनी समजून घेऊन त्यांच्यातली जी कमतरता आहे ती कमी करून गुणाची वृद्धी करून परमेश्वराला प्राप्त झाली. औसा तर बोधवंत नव्हत्या, परंतु वेदवंत होत्या. आवडी होती. ती आवडी इतकी मोठी होती का प्रेमाच्याही पलीकडची, प्रेमाच्या भक्ताच्याही पलीकडची. देव म्हणतात, लटकं लटकं, खोटं खोटं किंवा गमती गमतीनं ही बोलते, परंतु किती मोठा सिद्धांत सांगते. देवाला प्रसन्न करणं खूप अवघड नाही आहे, कारण देव मुळातच प्रसन्न आहे. त्याला अजून काय प्रसन्न करणार तुम्ही? देव मुळातच दया, माया, कृपा करुणेने भरलेला आहे. त्याला दया उत्पन्न व्हावी करण्याची काही आवश्यकता नाही आहे.
परंतु आपला हेतू क्लीन असला पाहिजे. पावसाळ्याचे दिवस आहे, औसा देवाला उपार आणण्याचा साठी विनंती करते आणि उपार घेऊन येते, पण 2 नद्या ओलांडून औसा देवाकडे येते. देव म्हणतात तुम्ही 2-2 नद्या ओलांडून आले, कशा काय आल्या? तिनं एक स्टेटमेंट दिलं आणि एक छोटं, त्यातून सुद्धा देव प्रसन्न झाले. म्हटले आले देवाच्या श्रीचरणाच्या कृपा प्रसादाने. आपण देवाला क्रेडिट द्यायचं कामच करत नाही. आम्ही असं केलं ना, आम्ही तसं केलं ना, एवढ्या अडचणी होत्या त्याच्यावर मात केली आणि हे कमावलं आणि ते कमावलं. देवकृपा हा शब्द आपल्या तोंडातच येत नाही. ही सारी देवकृपा असते. तुमच्या जीवनामध्ये जे जे आजपर्यंत सुख मिळाले ते परमेश्वराच्या कृपेनं मिळाले, आणि जे जे दुःख तुमच्या जीवनात आले, माझ्या जीवनात आले, ते सर्व आपल्या कर्माने मिळालेले. कारण आपलं जे कर्म आहे ते सुख मिळवण्यासाठी नाहीच आहे, तरी आपल्या जीवनामध्ये सुख आहे. ही परमेश्वराची कृपा आहे, परमेश्वराची दया आहे, कृपा करुणा आहे, म्हणून सुख आहे. दुःख तर आपल्या कर्माने आहे, आणि कर्मवश आपल्याला जे दुःख मिळणार आहे त्याचं आपली तक्रार देवाकडे असते, त्याच्यासाठी आपली धार्मिकता असते. देव म्हणते हे भोगून नाही म्हणावे, हे आपलं खरकट आहे, आपल्याला साफ करावं लागेल. भोगानेच संपतात, त्याची तक्रार आपल्याकडे देवाची असते की मी एवढी धार्मिकता करते आणि माझ्या जीवनात असं कसं काय आलं, असं काय झालं, असं काय झालं. आपण ते मिळवलेलं आहे म्हणून तक्रार नाही. पूर्ण विचारांनी परिपक्वता, पॉझिटिव्ह विचारांनी ते स्वीकारायचं असतं. आणि एकदा का तुम्ही ते परमेश्वराच्या तत्वसिद्धांत समजून घेऊन हे स्वीकारायला सुरुवात केली तर तुमच्या जीवनात किती अडचणी येऊ द्या, किती संकट येऊ द्या, तुम्हाला त्याचं काहीच वाटणार नाही. कारण तुम्ही काय म्हटले की आता हे माझं खरकट आहे, माझी घाण आहे, मीच केलेलं कर्म आहे, मग मलाच भोगावं लागणार, दुसरं कोणी भोगणार आहे का? काय दुःख वाटणार आहे तुम्हाला? म्हणून येथीचा जो आहे तिची स्वस्थता खूप मोठी सांगितली देवाने. म्हणून आजही तुमच्या जीवनात असे प्रसंग असतात. कर्मराटीचे लोक आहे, अन्य लोक आहे का जे युतीची भक्ती करतात, थोड्या थोड्या गोष्टीतून खूप मोठे डिस्टर्ब होतात. या डिस्टर्बनेसमधून खूप त्यांची दुःखाची तीव्रता असते, पण तुमच्यामध्ये ती दुःखाची तीव्रता कमी. माझा देव आहे, माझा देव, तुम्हाला त्याच्यावरती उपाय आहे. त्या उपायातून तुम्ही परमेश्वराचं स्मरण करू शकता, चिंतन करू शकता, बोलू शकता. काय करायचं ते जे आहे ते तिचं केल्यानंतर तुम्हाला तेवढंच रिलीफ भेटते, त्याची तीव्रता कमी होते. म्हणून आपल्या धर्मामध्ये सुसाईड करण्याचे प्रमाण खूप कमी आहे. नाहीच्या बरोबर असलं पाहिजे. अन्य लोकांमध्ये ते प्रमाण खूप आहे, परंतु जरी धर्मात असले पण जाणीव नसेल तरी इकडे बी करणारे काही दिसतात. त्यावेळेस मात्र खूप दुःख होतं. औसाला जेव्हा परमेश्वर उदास झाले आणि गेले, औसा विचार करायला लागले, माझा देव जर उदास झाला तर मी जगू कशासाठी. हा विचार येता देव गेलेले होते, ते परत रिटर्न आले. म्हटले चला लवकर जावा, नाही तर ही जी आहे औसा ही आत्मघात करून घेईल. आणि मग देवाने तिथं निरूपण केलं का आपल्या शरीरामध्ये काय आहे. ब्रह्मांड हननाचं पातक, कवने ठाऊ नये नाही का, म्हणजे नरकच नरक. त्याच्यावर तो विचारसुद्धा आपण करायला नाही पाहिजे. परंतु तरी जर येत असेल कोणाच्या मनात तर धर्म आपल्याला कळाला नाही, धर्म आपल्याला समजला नाही. म्हणून देवाने सांगितलेलं जे वचन आहे, जाणत्या विको सुखाते निधी. जो जाणता आहे तो ह्या सुखाच्या अभिलाषेत अडकत नाही, त्याला ते सुख वाटत नाही, त्या विषयात वाटत नाही. देव हवा मला, देव पाहिजे मला, या उद्देशाने आपण जेव्हा धार्मिकता करू आणि त्या बाजूने आपण सगळे संपत्ती असंपत्ती समजू, फक्त आणि फक्त देव आपल्याला आवडायला लागेल, त्याच वेळेस आपल्याला लक्षात येईल. आणि हे सर्व आरावरती आहे. आरावरती एक प्रकरणच मी घेणार होतो, परंतु तो थोडासा जास्त होईल. आणि आता उद्याचं शेवटचं सत्र आहे, परवा सायंकाळी आपली समाप्ती होणार आहे. आणि त्या समाप्तीच्या वेळेस तर मी काही बोलणार नाही, पण तुम्हाला संकल्प सोडायचे, तुम्हाला माझी पूजा करायची आहे. पूजा करतात ना तुम्ही गुरुची, मी पण करून घेतो. तुम्ही असं समजू नका काहीच करून घेत नाही, परंतु माझी पूजा वेगळ्या पद्धतीची आहे. माझी पूजा पैशाने नाही चालत. तुम्ही 7 दिवसात का 5 दिवसाची शिकला, त्यातून काय घेऊन जाणार तो संकल्प म्हणजे माझी पूजा आहे. कोणी लय गप्पा मारतात म्हणून बाबा आजपर्यंत लय गप्पा मारल्या, मी आता इथून पुढे गप्पा मारणार नाही. माझा हा संकल्प, अन्यवार्ता करणार आहे, माझा हा संकल्प. हे तुमचं पूजन, शब्द देवाला द्यायचा आहे. कोणाला कशाचं व्यसन असेल, कोणाला इकडूनचं तिकडं तिकडून तिकडं लावालावी करण्याचं असेल, कोणी अभ्यासच करत नसेल,
असतं ना, त्या बाबतीत लगेच तुम्ही हसले याचा अर्थ ते संकल्प आहे. तुम्ही रिस्पॉन्स कशावरती देता त्याच्यावरती आमच्या लक्षात येतं. असतं तो स्वभाव आहे. आता काय करणार, परंतु देव कळाला, देव समजला तरी त्यातून बाहेर पडलं पाहिजे की नाही. हे संकल्प आपल्याला सोडायचे. कोणी अनुसरणाचा संकल्प सोडू शकतं, कोणी अभ्यास करण्याचा संकल्प सोडू शकतं, कोणी पहाटे बाबा मी उठत नव्हते, मी आता उठायला लागेल, 1 तास अर्धा तास स्मरण करेल, त्याचा संकल्प सोडू शकतं. कोणी म्हणेल मी 5 दंडोत करत होते, आता मी दंडोतच घालत नव्हते, मी आता 1 दंडोत वाढवेल, मी 25 दंडोतापर्यंत जाईल, 50 दंडोतापर्यंत जाईल. कोणाला खाण्याची खूप आवड असते, खवळे असतात लोक, बाबा आता मी जरा कमी खाईल, हा बी संकल्प असू शकतो. गोड कमी खाईल, सकाळचा नाश्ता मी बंद करेल, कारण नाश्ता ही आपली संस्कृती नाही. देवाने काय सांगितलं, उदक म्हणजे काय, हा संस्कृत शब्द आहे. उदक म्हणजे पाणी, सकाळी पाणी प्यायला लावलेलं आहे. पीडाहरण म्हणजे पीडा संपेल, त्रास होणार नाही एवढंच जेवण करायचं. आणि वेळी म्हणजे वेळ मारून न्यायची. पण आपलं तसं नसतं, आपल्या तब्येतीवरून लक्षात येतं आमच्या. तर त्याच्यावरती कंट्रोल आणि त्याचे जे सूत्र आहे आपण आता घेऊ. थोडक्यात वेळ झालेला आहे, परंतु ते स्पीडली घेऊ. प्राणाशी आहारू द्यावा, इंद्रियाशी ने जावा. जीवन जगण्यासाठी आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढं खाणं हा महानुभावांचा आचार आहे. आपण खाण्यासाठी जगतोय का जगण्यासाठी खातोय हेच क्लिअरिफिकेशन नाही आपल्याला. आपल्याला लक्षातच येत नाही. जेवण झाल्यानंतर पाणी पिलं का म्हणतो अरे खूप जेवण झालं, कधी कळालं, जेवणानंतर. देवानी याच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितलेला आहे. बघा आपण जेवलं का आपल्याला ढेकर येतं, याचा अर्थ थांबा आता. पण आपण थांबायला तयार नाही. 2 ढेकर येतं, 3 ढेकर येतं, आपण थांबायला तयार होत नाही. त्याच्यामुळे जेवणावरती आपला कंट्रोल तुमची स्वस्थता तुम्हाला निर्माण करून देईल. तुमचं स्मरण साधल्या जाईल, तुमची बैठक वाढल्या जाईल. याचा उपयोग आहे. 2च वेळा जेवण करायचं. मग 2च वेळा सांगितलं आहे, मग लेवल करायचे असं नाही, ठरवून घ्यायचं. आणि जेवताना आपल्या ताटात जेवढं पाहिजे ते अगोदरच घेऊन टाकायचं. ही आयडिया देतोय. नाही तर काय करतो आपण, अर्धी चपाती अर्धी चपाती अर्धी चपाती, ही अर्धी 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 4-5 होऊन जाते. माझ्याबरोबर काही सद्भक्त असतात. आता हे माझं एक डोळसपणाने वागण्याची सवय असते. हे माझ्याबरोबर असतात, हे काय घेतात किती घेतात हे पाहत राहतो मी. नाही बाकीचे खूप आहे असे, अजून हे बाकीचे खूप आहे. एकाने 7 चपात्या खाल्ल्या, म्हणलं अरे किती खातो, म्हणे नाही बाबा थोडं जेवण कमी झालं. म्हणजे खात किती होता तू. कंट्रोल. जाड्याचा दृष्टांत सांगितला. जीवन जगण्यासाठी आपल्याला जितका आहार पाहिजे तो आपल्याला कळाला पाहिजे. ते स्वस्थता देऊन जाईल. आपल्याला माहीतच नाही आहार किती आहे आपला. सकाळचे नाश्ते बंद, सकाळी फक्त पाणी प्या, दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण ते बी कंट्रोलमध्ये घ्या, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. एक सूत्र तुमचं पाळल्या जाईल. इंद्रियार्थ रसून सेवावा. आवड आहे, गोडी आहे, हे आम्हाला आवडतं, ते आम्हाला आवडतं. आम्हाला विचार बाबा तुम्हाला काय आवडतं, म्हणजे विचारून आणि आम्ही बी सांगतो का ही भाजी कर बाई, ती भाजी कर बाई. लक्षात यायचं आपल्याला, लक्षात घ्यायचं आपण. इंद्रियार्थ रस, इंद्रियासाठी नाही, टेस्ट घेऊन खायचं नाही. देवाने सांगितलं ना तो अरे बाबा शयनाशनी भोजनी परमेश्वर हो किंगा, इंद्रियार्थ रस खायचा नाही. घेई जे असे मुस्तंब खोनी आतू पोकळ असे म्हटले. असं खायचं, आत खाली पोकळच आहे, जाईलच म्हटले. खूप काही टेन्शन घेऊन नाही घ्यायचं. पण आता हे थोडं अवघड आहे, पण करण्याचा प्रयत्न करा. ही साधना ही आहे आमच्यासाठी, आम्ही सांगतोय तुमच्यासाठी. बघा तत्वज्ञानात, सत्संगामध्ये, सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चा कशाची होते, वासनिकांचा आचार, वासनिकांनी कसं राहावं, वासनिकाशी कसं बोलावं, वासनिकांनी काय भक्ती करावी, कशी करावी, साधूंनी कशी करावी, कोणी सांगावं. आता वासनिकांनी सांगायला सुरुवात करावी. एक कॉन्ट्रॅक्ट मी तुम्हाला देतोय. साधूंनी असं राहावं, साधूंनी तसं राहावं, साधूंनी असं बोलावं, साधूंनी असं खावं. हे जेव्हा तुम्ही बोलायला लागाल ना तेव्हा आम्ही ठिकाणावर येऊ. आम्ही बोलून बोलून तुम्हाला ठिकाणावर आणण्याचा प्रयत्न करता, ठिकाणावर येत नाही हे आम्हाला माहिती आहे. परंतु आमचा लोड तुम्ही आमच्यावर येऊ नये म्हणून आम्ही तुमच्यावर लोड देत राहतो.
पुण्याची एक ताई आहे म्हणजे बाबा तुम्ही किती लोड घ्यावं, आम्ही लोड घेत नाही, हे महत्त्वाचं. लोड घेत नाही म्हटले तुम्ही काही सांगा. तर देवाने जे सांगितले ते त्रसोनिधी जे त्रसला साताजी विषया शरण जाईल. देवाने किती कृपा आहे बघा. हे सांगत असताना म्हटले जर तुम्ही करायला लागले आणि त्रसले तर मग काय, त्याच्यापेक्षा त्रसू नका. कधीतरी तुम्हाला वाटलंच आवडीचं खा, परंतु त्रास करून म्हटले नको. देवन धर्म एवढं कडक जर आचार आहे आणि एवढा कडक जर धर्म आहे तर देवही नको धर्मही नको, खाण्यासाठी जगायचं आणि खायचं नाही म्हटले कसं काय. एक नाशिकला वकील आहे आमचे मित्र, तब्येत एकदम स्ट्रॉंग, पुढं आलेलं पोट, पैसा भरपूर, श्रीमंती भरपूर. म्हणले तुमचं रहस्य काय, म्हणलं असं असं शेड्यूल. आला एवढी पैसे, एवढा खर्च आहे, एवढी श्रीमंती आहे आणि खायचंच नाही म्हणले. त्याच्यापेक्षा खाऊन खाऊन मेलं तर चालेल म्हणजे, लोक नाव तरी नाही ठेवणार. उपाशी मेला म्हणशील मग एवढी इस्टेट कमवली कशाला. आपल्या जीवनाचं ध्येय काय त्याच्यावरती तुमच्या विचारधारा, त्यावरती तुमची कृती ठरत असते. लक्षात घ्या. निरसे विरसे अन्यसे विजेती ते आमच्याच्यानी होत नाही, तुमच्याच्यानं कुठून नाही. परंतु खूप काही भारीतलं कसं असंच पाहिजे तसंच पाहिजे, व्हिटॅमिन हे ते आपण खूप विचार करतो. आता जेवढी पिशवी की जे तेवढी होय म्हटली, अत्यंत महत्त्वाचं आहे. जेवण जेवढं वाढवलं तेवढं वाढतं. तुम्ही प्रयोग करा. तुम्ही 2 चपात्या खात असेल ना तर 1 चतकोर वाढवायची, दुसऱ्या दिवशी 1 चतकोर, ते वाढत वाढत 5 चपात्यापर्यंत जाऊ शकतं. कमी करायचं तर 1 चपात्यापर्यंत येऊ शकतं. आणि ही सांगितली पोटाची पिशवी, डोक्याची बी 1 पिशवी देवाने सांगितली तात्विकतेमध्ये. डोकं जेवढं वाढवलं तेवढं वाढवलं, जेवढं कमी केलं तेवढं कमी करत. आपण वाढवित नाही कमी करत नाही, कारण म्हणून तर गंजलं ते, म्हणून डोक्यात येत नाही, आठवणीतच राहत नाही. हृदय शून्यधर्मी अधिकार नाही, आठवणीत भलत्याच गोष्टी आपल्या राहतात. आपल्याला देवाला आठवायचं आहे, देव आठवणीत ठेवायचं आहे, तर बुद्धीची पिशवी आपल्याला वाढवावं लागेल. हे चिंतन मनन करून करून त्याचा खुराक आपल्याला द्यावा लागेल. त्याचाही व्यायाम असतो. तो व्यायाम करून आपल्याला त्या डोक्याला ठिकाणावर आणावं लागेल. परमेश्वराच्या चिंतनात आपल्याला घालावं लागेल. धाये तो खाई जे पाय तो निजे तैसे नवे की बाई, पश्चात पारी उठीजे तो सारस्वत काळ देवता हृदयाशी आहे. इथं देवता परमेश्वरांनी स्वतःला म्हटलेलं आहे. किती खान किती झोपा असं नाही म्हटले बाई, पश्चात पारी उठीजे. सकाळी देव उठलेले असतात आणि आपण झोपलेले असतो. देवाला काय काम आहे, तेवढंच काम आहे. सकाळचे तर उलट शांत झोप लागते बाबांना, असं कसं काय उठायचं. म्हणजे किती मोठी शोकांतिका आहे का देव उठतात, बघतात आणि आपण झोपलेलो असतो. आपल्याला दुःख झालं पाहिजे एखाद्या वेळेस जर आपल्याला उठता नाही आलं ना, तर अरे माझा देव उठला आणि मी उठलो नाही, हे दुःख आपल्याला झालं पाहिजे. तेव्हा तिथपर्यंत आपण पोचू. अन्यथा परमेश्वराच्या भक्तीमध्ये आपण बसत नाही, जाऊ शकत नाही. जेवणावरचा कंट्रोल, आपल्या अष्टस्वभावावरती कंट्रोल, अष्टस्वभावावरती कंट्रोल, आपल्या इंद्रियावरती कंट्रोल, आपल्या इंद्रियावरती कंट्रोल, आपल्या विकारावरती कंट्रोल, आपल्या विकल्पावरती कंट्रोल, आपल्या हिंसेवरती कंट्रोल. हिंसा काही नुसतं कोणाला मारणं नाही, कोणाला वाईट बोलणं ही बी हिंसा आहे. आणि तिथं आपण क्षणोक्षणी पावलोपावली करत राहतो. सुरुवात इथून आहे, एंड इथंच आहे. परमेश्वर प्राप्त करायचं आहे तर आजपासून सुरुवात करा. कल करेस तो आज कर, आज करेस तो अब भी कर. आता संध्याकाळचं ठरवलेलं आहे तुम्ही काय करायचं आणि काय करायचं. काही करूनही आले असतील आणि किती हेवी. तिथं गेल्यानंतर आठवणीत ठेवा, 2 घास कमी करा, 2 घास कमी खा. देवाने सांगितलं बाई तुम्ही नित्य उपवासी, तुम्ही कायमचे आपण उपवास नाही धरत, व्रतवैकल्य, पण तुम्ही कायमचे उपाशी राहिले पाहिजे 2 घासांनी. त्याच्यासाठी आयडिया देतो. जेवणाच्या अगोदरच 1 तांब्या पाणी प्यायचं आणि मग जेवायला बसायचं. आणि मग 2 घास कमी जातं आणि मग लक्षात येतं. ते नवीन नवीन तुम्हाला वाटेल, परंतु आचार खूप सोपा आहे, मस्त आहे, चांगला आहे, परमेश्वराला प्राप्त करणारा आहे. म्हणून परमेश्वराला स्वीकारा, म्हणजे परमेश्वराच्या तत्वाला स्वीकारा, आचाराला स्वीकारा आणि परमेश्वर प्राप्त करून घ्या. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.